जागतिक महिला दिनानिमित्त आजच्या या अत्यंत खास आणि सखोल विश्लेषणामध्ये स्वागत आहे. आजचा आपला विषय बघायला गेला तर खूपच रंजक आणि महत्वाचा आहे. हो ना, म्हणजे आपण विचार केला तर 19व्या शतकाचा अगदी शेवटचा काळ होता आणि वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी मद्रास विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा पास होणं ही काही साधी गोष्ट नक्कीच नव्हती, त्या काळात तर अजिबात नाही. अजिबात नाही. बहुधा आपण सगळे 12 वर्षांचे असताना शाळेतल्या गणिताशी किंवा भूगोलाशी झगडत असतो. पण आज आपण ज्यांच्या साहित्यावर चर्चा करणार आहोत त्या सरोजिनी नायडू म्हणजे केवळ एक नाव नव्हतं, ते एक वादळ होतं. अगदी खरंय. आजच्या या सखोल विश्लेषणाचा स्रोत आहे त्यांचं पुस्तक द सेप्टर्ड फ्लूट साऊंड्स ऑफ इंडिया. आणि हे पुस्तक निवडण्यामागे खूप महत्वाचं कारण आहे. कारण द सेप्टर्ड फ्लूट हा केवळ काही सुंदर कवितांचा संग्रह नक्कीच नाहीये. तर हे पुस्तक म्हणजे 100 वर्षापूर्वीच्या भारतीय स्त्रियांचं जीवन, त्यांच्या भावना आणि तत्कालीन समाजातील त्यांचं जे एक स्थान होतं ते समजून घेण्याचं एक ऐतिहासिक झरोका आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या विश्लेषणाचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की सरोजिनी नायडू यांनी त्यांच्या शब्दांतून भारतीय स्त्रीत्वाचे किती विविध आणि गुंतागुंतीचे रंग रेखाटले आहेत ते आपण शोधून काढणार आहोत. नक्कीच. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच ना जोसेफ ऑसलँडर यांनी लिहिलेली एक प्रस्तावना आहे. ती वाचताना मला एक गोष्ट जाणवली की त्यांनी नायडूंचं वर्णन एका अतिशय छोट्याशा पण अत्यंत जिवंत आणि ज्याला आपण म्हणू की इलेक्ट्रिक डोळे असलेल्या स्त्रीच्या रूपात केलंय. हो, ते वर्णन खूपच बोलकं आहे. ऑसलँडर यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाची जी ओळख करून दिली आहे ती त्यांच्या कवितांइतकीच रंजक आहे. आणि सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे स्वतःच्या शारीरिक कमकुवतपणावर त्या मनमुराद हसायच्या. मगाशी आपण जो उल्लेख केला वयाच्या 12व्या वर्षी मॅट्रिक पास होण्याचा, त्यावर त्यांनी स्वतःच केलेला तो विनोद त्यांच्यातल्या निखळपणाची साक्ष देतो. हो, त्या म्हणाल्या होत्या की मी पास झाले कारण परीक्षकांना माझ्या त्या छोट्याशा कमकुवत आकाराची किवाली असावी. हाच तो विरोधाभास आहे जो समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर आपण याला थोडा मोठ्या चित्राशी जोडलं तर लक्षात येतं की हा केवळ विनोद नव्हता, ती एका अत्यंत प्रगल्भ मनाची ओळख होती. ऑसलँडर नमूद करतात त्याप्रमाणे नायडूंनी अत्यंत तरुण वयात म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी विवाह केला आणि तोही आंतरजातीय. त्या काळात जातीचे आणि परंपरेचे एवढे कठोर निर्बंध झुगारून देणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. अजिबात नाही. पुढे त्या 4 मुलांच्या आई झाल्या आणि तरीही कुटुंबाची जबाबदारी पेलत त्या थेट इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या. हे खरंच अंगावर काटा आणणार आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला एका भारतीय स्त्रीने देशाचं नेतृत्व करणं हे त्यांच्यातल्या बंडखोर वृत्तीचं दर्शन घडवतं. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने अधिक रंजक होतो. कारण राष्ट्रीय काँग्रेसमधील त्यांच्या एका ऐतिहासिक भाषणाचा संदर्भ ऑसलँडर यांनी या प्रस्तावनेत दिला आहे. त्या मंचावरून नायडू म्हणाल्या होत्या की मी केवळ एक स्त्री आहे, केवळ एक कवयित्री आहे, पण एक स्त्री म्हणून मी तुम्हाला विश्वास आणि धैर्याची शस्त्र देते आणि एक कवयित्री म्हणून मी गाण्याचं आणि शब्दांचं निशाण फडकवते. किती ताकदवान शब्द हे. पण गंमत बघा, याच कवयित्रीला तत्कालीन साहित्यिकांनी कसं पाहिलं. ऑसलँडर यांनी आर्थर सायमन्सचा एक संदर्भ दिला आहे. सायमन्सला नायडूंच्या कविता खूप पक्ष्यांसारख्या वाटल्या. म्हणजे त्या छान किलबिलाट करतात पण त्या अल्पजीवी किंवा वरवरच्या आहेत असं त्याचं म्हणणं होतं. खुद नायडूंनीही एका पत्रात स्वतःला पक्षासारखं गाणारी म्हटलं होतं. पण ऑसलँडर मात्र हा गैरसमज लगेच दूर करतात. हो, ते स्पष्ट करतात की नायडूंच्या कविता म्हणजे केवळ वरवरचा किंवा क्षुल्लक किलबिलाट नाहीये. जर त्या पक्षासारख्या गात असतील तर त्यामागे एक अत्यंत गडद आणि प्रबळ भावना दडलेली आहे. त्यांचा आवाज क्षणभंगूर अजिबात नाहीये. याचाच अर्थ असा की त्यांच्या या सुंदर आणि लयात्मक कवितांमधनं स्त्री जीवनाचं अत्यंत सखोल सत्य दडलं आहे. आणि हे सत्य आपल्याला त्यांच्या बँगल सेलर्स म्हणजेच बांगड्या विकणारे या कवितेत अगदी स्पष्टपणे दिसतं. बरोबर. ही कविता वाचताना सुरुवातीला कोणालाही वाटेल की ही फक्त एका जत्रेतील बांगड्यांच्या दुकानाची साधीशी कविता आहे. पण बांगड्यांच्या रंगांमधनं स्त्रीच्या आयुष्यातले विविध टप्पे ज्या प्रकारे उलगडत जातात ते थक्क करणार आहे. रंगांचा हा प्रतिकात्मक वापर खरोखरच कमाल आहे. नायडू इथे स्त्रीच्या आयुष्याचं जणू एक चक्रच मांडतात. कुमारिका किंवा अविवाहित मुलींसाठी त्या चंदेरी आणि पर्वतावरील धुक्यासारख्या निळ्या रंगाच्या बांगड्यांचं वर्णन करतात. किंवा नुकत्याच उमलणाऱ्या कळ्यांसारख्या रंगांच्या. आणि हे रंग कशाचं प्रतीक आहेत? तर ते एका निरागस पानाचं आणि भविष्याबद्दलच्या अथांग स्वप्नांचं प्रतीक आहेत.
आणि मग येते नववधू. वधूसाठी असलेल्या बांगड्यांचे रंग तर अगदी डोळ्यांसमोर उभे राहतात. लग्नाच्या अग्नीसारख्या लाल भडक किंवा सूर्यप्रकाशात नाहून निघालेल्या मक्याच्या शेतासारख्या पिवळ्या धम बांगड्या. या बांगड्यांबद्दल त्या म्हणतात की त्या तिच्या लग्नाच्या हसण्यासारख्या आणि अश्रूंसारख्या दोन्ही भावनांचं प्रतिनिधित्व करतात. सासरी जाण्याचा आनंद आणि माहेर सोडण्याचं दुःख दोन्ही या रंगांत सामावलेलं आहे. आणि यानंतर येतो तो स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रौढत्वाचा. जिने आयुष्याचा अर्धा टप्पा पार केला आहे, जिने मुलांना जन्म दिला आहे आणि जी नवऱ्याच्या पाठीशी उभी राहून देवाची पूजा करते. तिच्यासाठी नायडूंनी जांभळ्या आणि सोनेरी ठिपके असलेल्या करड्या रंगाच्या बांगड्यांचं वर्णन केलं आहे. हा करडा रंग परिपक्वतेचा, स्थिरतेचा आणि एका अर्थाने आयुष्यातल्या शांततेचा आहे. हे ऐकायला खूप छान आणि परिपूर्ण वाटतं ना. एका स्त्रीच्या आयुष्याचा हा एक आदर्श प्रवास असल्यासारखा वाटतो. पण या नाण्याला दुसरी बाजूही आहे. याच स्त्री जीवनाच्या टप्प्यांचा आणखी एक अत्यंत गडद आणि वास्तववादी पैलू नायडूंनी काली द मदर या कवितेत मांडला आहे. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण काली द मदर या कवितेतही आपल्याला स्त्रियांचे विविध गट दिसतात, जे कालीमातेला वेगवेगळ्या गोष्टी अर्पण करत आहेत. हो, म्हणजे कुमारिका जंगलातल्या कळ्या आणि फळे आणत आहेत, नववधू त्यांच्या लग्नाच्या आणि भविष्याच्या प्रार्थना घेऊन येत आहेत, माता त्यांच्या मातृत्वाचे गोड कष्ट आणि समर्पण अर्पण करत आहेत. इथपर्यंत सगळं बँगल सेलरसारखंच वाटतं. पण इथून पुढे एक अत्यंत अस्वस्थ करणारा भाग सुरू होतो. तो म्हणजे विधवा स्त्रियांचं देवीसमोर येणं. होय, या कवितेतील सर्वात अस्वस्थ करणारा भाग हाच आहे. विधवा देवीकडे त्यांच्या निराशेचे कटू जागरण घेऊन येतात. तितक्याच प्रबळपणे मांडला आहे. पण या मूक अश्रूंच्या पलीकडे जाऊन नायडूंनी स्त्रीचा एक विद्रोह देखील अत्यंत सुंदरपणे मांडला आहे. आपण आतापर्यंत परंपरेच्या चौकटीत असलेल्या स्त्रिया पाहिल्या, पण विलेज सॉन्ग या कवितेत आपल्याला चक्क एक बंडखोर दिसते. ही कविता खरोखरच वेगळी आहे. यात मायलेकीचा एक संवाद आहे. आई आपल्या मुलीला लग्नासाठी थांबू पाहत आहे. ती तिला सांगतीये की तुझे चांदी आणि केशराचे विवाहाचे कपडे तयार आहेत, चुलीवर लग्नाचे केक तयार होत आहेत. पण मुलगी काय म्हणते? ती रानात निघून जायला आतुर आहे, जिथे निसर्ग तिला हाका मारतोय. या कवितेतील एका अत्यंत महत्त्वाच्या ओळीवर मला भर द्यावासा वाटतो. ती मुलगी आईला म्हणते, लग्नाची गाणी आणि पाळण्याची गाणी या दुःखाचे सूर दडलेले आहेत. हे ऐकायला खूप धक्कादायक आहे. हो, कारण एक तरुण मुलगी तत्कालीन समाजातील विवाहाच्या आणि मातृत्वाच्या साच्याला थेट नकार देत आहे. 100 वर्षांपूर्वी एका मुलीने हा विचार मांडणं किती क्रांतिकारी होतं याची आपण फक्त कल्पना करू शकतो. तिला निसर्गाच्या कुशीत मुक्तपणे जगायचं आहे, परंपरेच्या नावाखाली येणारं दुःख तिला नकोय. आणि हे दुःख परंपरेच्या नावाखाली कसं लादलं जातं याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे तत्कालीन समाजातील विधवांचे जीवन. अगदी. वसंत पंचमी या कवितेचा संदर्भ इथे येतो, ज्याला लीलावतीचा विलाप असंही उपशीर्षक आहे. नायडूंनी हे दुःख अत्यंत तीव्रतेने मांडलं आहे. हिंदू विधवांना उत्सवांमध्ये भाग घेण्यास कशी मनाई होती हे त्या सांगतात. त्यांच्या वाट्याला केवळ दुःख आणि कठोरता येते हे वास्तव कवितेतून समोर येतं. याच दुःखाची आणि विरहाची जोड नायडू एका अत्यंत कल्पक रूपकातून देतात. नॅस्ट्रटियम्स या फुलावर आधारित असलेल्या कवितेत सीतेची इच्छा, द्रौपदीची तळमळ, दमयंतीची भीती आणि शकुंतलेचे अश्रू. यातून हे सुचवले आहे की अफाट सद्गुण असूनही या स्त्रियांचे हृदय दुःखाने कसे तुटले. आपण त्यांची पूजा करतो, पण त्यांनी किती भयंकर वेदना सहन केल्या हे आपण विसरतो. म्हणजे भारतीय स्त्रीचं जीवन दुःखाच्या आणि त्यागाच्या धाग्यांनी विणलेलं आहे, हेच वास्तव समोर येतं. पण या सगळ्या चौकटींच्या विरुद्ध टोकाला जाणारी एक कविता या पुस्तकात आहे, द इंडियन जिप्सी. हो, आत्तापर्यंत आपण बंधनात असलेल्या किंवा दुःख सहन करणाऱ्या स्त्रियांबद्दल पाहिलं, पण द इंडियन जिप्सीमध्ये एक वेगळंच रूप दिसतं. ही कविता वाचताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते. या जिप्सी स्त्रीचं वर्णन ऐकण्यासारखं आहे. ती एका भटक्या जमातीची मुलगी आहे. तिला काबू करता येत नाही. तिच्यात एका ससाण्याची चपळता आणि वाघासारखी डौलदार राजशाही आहे. आणि नियमांच्या बाहेर आहे. ती मुक्तपणे आपल्या मेंढ्या चारते. कवितेत म्हटल्याप्रमाणे ती आदिम रहस्यांसोबत जुळी जन्मलेली आहे. हा विरोधाभास नायडूंनी अतिशय कुशलतेने मांडला आहे. तत्कालीन समाजातील साचेबद्ध स्त्रीच्या तुलनेत ही भटक्या जमातीची स्त्री खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचं प्रतीक बनून उभी राहते. आणि स्वातंत्र्याचा उल्लेख निघालाच आहे तर नायडूंनी भारतालाही एका निद्रिस्त मातेच्या रूपात पाहिलं आहे. टू इंडिया या कवितेत बरोबर. त्या हाक मारतात, उठ आई उठ, तुझ्या अंधारातून बाहेर ये.
त्यांच्या मते देश हीच एक मोठी स्त्री शक्ती आहे जिने आता जागे व्हायला हवे. ही एका स्त्रीने दुसऱ्या मातृस्वरूपी स्त्रीला दिलेली आर्त हाक आहे. देशाला मातृभूमी मानून तिच्या मुक्तीसाठी दिलेली ही हाक नायडूंच्या मनातील स्त्रीत्व आणि राष्ट्रीयत्व यांची सुंदर सांगड घालते. आजच्या या सखोल विश्लेषणामधून आपण खरोखरच पाहिलं की द सेप्टोड फ्लूट हे केवळ शब्दांचे जाळे नाही. नक्कीच नाही. त्यात एका मुलीचा निरागसपणा आहे, नववधूचे स्वप्न आहे, आईचे समर्पण आहे, विधवेचे विदारक दुःख आहे आणि एका जिप्सी स्त्रीची अफाट स्वतंत्रताही आहे. सरोजिनी नायडूंनी खऱ्या अर्थाने स्त्री जीवनाचा संपूर्ण पट आपल्यासमोर उलगडून दाखवला आहे. ऐतिहासिक संदर्भात अशी साहित्यकृती वाचणे का महत्वाचे आहे हे यातून सिद्ध होतं. कारण त्यातून केवळ इतिहास नाही तर समाजाची मानसिकता समजते, स्त्रियांवर लादलेली बंधने आणि त्यातून अभिव्यक्त होण्याची त्यांची धडपड समजते. आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी जाता जाता मला एक रंजक आणि विचार करायला लावणारा मुद्दा इथे मांडायचा आहे. कोणता मुद्दा? आपण सुरुवातीला ऑसलँडर यांच्या प्रस्तावनेचा उल्लेख केला होता. त्यांनी म्हटलं आहे की नायडूंचं हसणं हा एक मुखवटा होता, जेणेकरून हृदयाला जे दुःख सहन होणार नाही ते मनाला स्पष्टपणे पाहता यावे. हा विचार खूपच सखोल आहे. आणि याच विधानावरून एक प्रश्न निर्माण होतो ज्याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. सरोजिनी नायडूंनी त्यांच्या कवितांची अत्यंत सुंदर, तालबद्ध आणि पक्ष्यांसारखी लयीत असलेली भाषा जाणून बुजून एक मुखवटा म्हणून वापरली असेल का? म्हणजे तत्कालीन समाज कर्मठ होता. स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाचे आणि त्यांच्या विद्रोहाचे कठोर सत्य जर त्यांनी थेट शब्दात मांडले असते तर ते समाजाने स्वीकारले नसते. बरोबर. म्हणूनच समाजाला हे कटू सत्य पचवता यावं यासाठी त्यांनी या सुंदर शब्दांच्या आवरणाचा एक मुखवटा म्हणून वापर केला असेल का, जेणेकरून हे सत्य गाण्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवता येईल. हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आजच्या या चर्चेच्या निमित्ताने हा प्रश्न आपण सोबत घेऊन जायला हवा. सरोजिनी नायडूंच्या या सुंदर मुखवट्यामागील गडद सत्याचा विचार नक्की व्हायला हवा. आजची ही चर्चा इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासह.